सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. सकाळपासून बजेट सादर झाल्यापासून विश्लेषण आपण करतोय वेगवेगळ्या क्षेत्रांवर. अर्थसंकल्पाचा नेमका काय परिणाम होणार आहे, अर्थसंकल्पामध्ये ज्या महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत त्या या क्षेत्रांसाठी कशा परिणामकारक ठरणार आहेत या सगळ्याबद्दल बोलतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची जी घोषणा अर्थसंकल्पाची होती, किंबहुना ज्या घोषणेकडे अर्थसंकल्पाकडे सगळ्यात जास्त लक्ष लागलेलं असतं, ती म्हणजे टॅक्स स्लॅबच्या बाबतीतली. आणि खूप मोठी घोषणा त्या दृष्टीनं आज झालेली आहे. 7 लाखांपर्यंतचं रिबेट थेट 12 लाखांवर गेलेलं आहे. त्यामुळे 12 लाख ज्यांचं उत्पन्न आहे किंवा 12 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाहीये. आणि 12 लाखांच्या पुढचं जे उत्पन्न असेल त्यांना मात्र कर भरावा लागणार आहे आपल्या संपूर्ण करप्राप्त उत्पन्नावर. आता प्रश्न असा आहे की पैसे सगळ्यांच्या खिशामध्ये थोडेसे वाचणार आहेत, ते पैसे खर्च कसे करायचे, ते पैसे खर्च करायचे आहेत की त्या पैशांची गुंतवणूक करायची आहे. आणि जर ती गुंतवणूक तुम्हाला बाजारामध्ये करायची असेल, विशेषतः सगळ्यात सेफेस्ट मार्ग म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये करायची असेल, तर मग नेमकं काय करायचं हा प्रश्न आत्तापासूनच प्रत्येकाच्या डोक्यात गुरुंजी घालायला लागलेला आहे. त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी गुंतवणूक सल्लागार, गुंतवणूक क्षेत्रामधले तज्ज्ञ आता आपल्यासोबत आहेत. प्रीती झेंडे मॅडम माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत. प्रीती मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. महेश चव्हाण आपल्या सोबत आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये ते आपल्या सोबत असतात, पण आज एका विशेष रोलमध्ये ते आपल्या सोबत आहेत, कारण आपल्याला आता वर्षभराची चर्चा करायची आहे. महेश सर, स्वागत तुमचं पण. आणि माझ्यासोबत राहुल कुलकर्णी सर सुद्धा असणार आहेत. झूम लिंकद्वारे ते जोडले गेलेले आहेत. राहुल सर आलेत का? आलेत. राहुल सर, स्वागत आहे तुमचंही. थँक्यू. आणि आता सुरुवात करूयात आपण. महिलांचा मान सगळ्यात जास्त या बजेटमध्ये राखला जाईल असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं, त्यामुळे आपल्या पॅनलमधल्या एकमेव महिला आहेत त्यांच्यापासून सुरुवात करूया. चला प्रीती मॅडम, मला सांगा, बजेट बघितल्यानंतर जर आता माझ्या खिशामध्ये काही 5-50 हजार जास्त राहणार असतील तर या तुमच्या सगळ्या म्युच्युअल फंडच्या इंडस्ट्रीवर याचा काय परिणाम होणार आहे? धन्यवाद. तुम्ही खूपच छान प्रश्न विचारला. सगळ्यात पहिल्यांदा तर आज सकाळी जेव्हा बजेट लोकांनी ऐकलं तेव्हा त्यांना खूप मोठा आश्चर्याचा, एक आनंदाचा धक्का बसला असं आपण म्हणूया. की 7 लाखापर्यंतचं जे नवीन टॅक्स रिजिमनुसार तुमचं जे उत्पन्न होतं ते करमुक्त होतं, आता ते वाढून 12 लाख झालंय. याचा अर्थ असा नक्कीच झालाय की तुमच्या हातात आता पैसा आहे तो खेळता राहणार आहे. तुम्हाला जास्तीचं जे उत्पन्न मिळणार आहे, तुमच्या हातात तो पैसा येणार आहे. तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे डेफिनेटली, की तुम्ही तो पैसा खर्च करा किंवा तो पैसा तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करा. तर म्युच्युअल फंडामध्ये ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करता त्यावेळेस या गोष्टीचा विचार नक्की करावा की जे तुम्हाला आत्ता जे मिळालेलं इन्कम किंवा एक्स्ट्रा पैसे तुमच्या हातात असणार आहेत ते तुमच्या ध्येयासाठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. नक्कीच पैसा जेव्हा हातात जास्त येतो तेव्हा आपला खर्च करण्यावर जास्त भर असतो, पण हेच पैसे जर तुम्ही थोडेसे वाढवले, तुमचे जे SIPs आहे त्याला स्टेप अप SIP नुसार समजा तुम्ही तुमचा जो इन्व्हेस्टमेंटचा अमाऊंट आहे तो वाढवला तर तुम्हाला तुमच्या आर्थिक लक्ष्य गाठायला याचा नक्की फायदा होईल.